त्यांची पाद्यपूजा करायची. हा माझे कृष्ण काय प्रश्न, हे सत्य का हे सत्य. आता मग विचारलं काय सांगायचं, काय तुम्हाला उत्तर द्यायची बरोबर त्याला पटत नव्हती. आता काय करायचं, तो जाऊनच देत नव्हता, हालून देत नव्हतं. तो काय म्हणायचा, तो त्यानं प्रेमाने जिंकलो होतं बरं, असं जबरदस्तीनं नाही. तो म्हणायचा आम्ही पैशाचे पालन करणारे राजे आणि तुम्ही आम्हाला पत्रावर सांभाळणारी संत मंडळी, तुम्ही अशा अवस्थेत टाकून आम्हाला जे दिलं तर आम्ही जेवण कसं करायचं. म्हणायचं ती सगळी काय असेल ती व्यवस्था केली, स्नान संध्या तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही जायचं नाही. प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, प्रत्येक जण यायचा. एकदा असं झालं की बायका कोण आपलं 8 वर्षाचं 8 अंगाने वापरलं. ते चालता चालता चालत त्याची जोड काय टिंगल करत होते, पण ते शांत होत बरं का. कोणी बरकडे त्याची बोट खाऊ करायची, कोणी काय. आणि मग त्याच्यात तो पडलं बरं का अडचण, ती भस्माची डेबी होती, ते निघालं होतं संध्याकाळी नसं. म्हणजे आणि मला जाऊ द्या सगळीची वेळ झाली, तर काय मुलांना दयाली म्हणजे जाऊ द्या एवढं दिन बापाचं आहे. आणि मग तिकडचा म्हातारा जर आला तर नाही तिने खालीच काय म्हणजे आपली सगळी घरं मोडून त्यांचा आजोबा आई तेवढंच सण झालं नाही. संध्या म्हणून आला आईला म्हणलं आई हे कोण आहे, म्हणजे बाबा म्हणजे तुझे बाबा आहेत का माझे. म्हणजे काय बाबा तुला एवढा कष्ट पडला, नाही म्हणून ते तुझे बाबा का माझे बाबा कुठे. अरे म्हणजे ती बरीच वर्ष तुझा जन्म नव्हता, तू पोटात होता त्यावेळेला ते गेले. जनक राजाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते आधीच नाही का, जास्त कसला त्याला प्रश्न पडलाय. त्याला वाटतं का क्षात्र ते जगातून नष्ट झालं, मी जातो गेला. आम्हाला बरोबर घेतलं किती प्रेरणा द्या, किती पर्वत ओलांडून जनकपूर नगरीमध्ये पोहोचलं. जनक राजाची अशी मिरवणूक चालली होती, तो रस्त्यावर असा पाय पसरून बसला. हे कोण आहे, माझ्याकडे पाय पसरून बसलं, हे जा आंधळ्या, तुझा तो हत्ती बसलेला तो राजाही आंधळा, तू शेवट त्याचा तू बी आंधळा. जा त्याला सांग